अत्यंत सावकाश, ठीक आहे, सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा जो बदल आहे, पण हा बदल कसा आहे, हा बदल क्रमिक आहे, ठीक आहे, हा बदल क्रमिक आहे. मायक्रो लेवलला जाऊन जेव्हा तुम्ही अनालिसिस कराल तेव्हाच तुम्हाला सायन्सचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील, बरोबर. तर ही जी प्रक्रिया आहे ना उत्क्रांतीची, ती अत्यंत सावकाश आहे. पण इथे काय होतंय, ही जरी सावकाश असली ना तरी सुद्धा ही प्रक्रिया जी आहे ना, ही सजीवांचा विकास साधणारी प्रक्रिया आहे. ओके, सजीवांचा विकास साधणारी प्रक्रिया आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, उदाहरणार्थ आपण जर बघितलं ना, अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून आपल्या पृथ्वीवरती जे काही सजीव सृष्टी आहे त्याच्यामध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत, त्या सगळ्या टप्प्यांचा जो विचार आहे ना, तो कशामध्ये केला जातो, उत्क्रांतीमध्ये केला जातो किंवा करणं आवश्यक आहे. ओके, क्लिअर. आता याच्या पुढचा मुद्दा एक आहे याच्यामध्ये की बाबा नैसर्गिक निवडीला प्रतिसाद. बघा मी इथं दुसरा मुद्दा लिहिते, नैसर्गिक निवड, ठीक आहे. हे काय असतं ते आपण एक्सप्लेन करूया. बघा, नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याची जी प्रक्रिया असते, बरोबर. आणि या प्रक्रियेमुळे काय होत असतं, या प्रक्रियेमुळे नव्या जीवनजाती निर्माण होत असतात. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, उत्क्रांती असं म्हणू शकतो. मी पुन्हा एकदा रिपीट करते, बरोबर. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडतात, बरोबर. ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवनजाती निर्माण होतात त्याला आपण काय म्हणतो, उत्क्रांती. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे नैसर्गिक निवडीचं तत्व काय आहे. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग, ठीक आहे. बघा, थेरॉटिकल लेक्चर बऱ्याच विद्यार्थ्यांना बोर वाटतात, पण सायन्सचे साधे सिंपल क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून काहीच होणार नाहीये, कारण आपल्याला सायन्स डिफिकल्ट लेवलचं विचारलं जातं, हे तुम्हाला पण माहिती आहे. ओके, क्लिअर. चला, तर आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे नैसर्गिक निवडीचं तत्व काय आहे, हे आम्हाला थोडं समजावून सांगा, बरोबर. बघा, आपण नेहमीच ऐकतो, चर्चा ऐकतो की आपण बाबा मानवाची जी उत्पत्ती आहे ना, कशापासून झालेली आहे, माकडापासून झालेली आहे, ठीक आहे. माकडापासून मानवाची उत्पत्ती झाली, बरोबर. आता याच्यामध्ये सुद्धा मतमतांतरे आहेत का, आहेत, बरोबर. विज्ञान किंवा शास्त्र याच्याशी संबंधित नसलेला खूप मोठा वर्ग आहे जो या उत्पत्तीच्या सिद्धांताशी सहमत नाहीये, बरोबर. जीवांची एकूणच काय म्हणू शकतो आपण, पृथ्वीची उत्पत्ती आहे किंवा मानवाची उत्क्रांती आहे. पहिला मानव, प्राचीन मानव, प्रागैतिहासिक मानव आहे, अश्मयुगीन मानव आहे, आजचा प्रगत मानव आहे, बरोबर. त्यानं केलेली विज्ञानामधली प्रगती असेल, मग विज्ञान म्हणजे काय, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, बरोबर. असे प्रत्येक विषय या पृथ्वीच्या अस्तित्वाचा अनेक अंगांनी अभ्यास करतात, बरोबर. मग हे सगळं सध्याच्या मानवी समाज रचनेतल्या सगळ्याच विचार प्रवाहांना मान्य असेल का, नाही. काही विचार प्रवाह असे असतात की ज्यांना हे मान्य नसतं, बरोबर. आता तुम्ही म्हणाल की मॅडम याचा आणि नैसर्गिक निवडीचा काय संबंध आहे, सांगते मी तुम्हाला. आपण आता कुठपर्यंत पोहोचत आहे, डार्विन पर्यंत पोहोचत आहोत, बरोबर. तर उत्क्रांतीवाद, उत्क्रांतीवाद ही संकल्पना नेमकी काय आहे, बरोबर. आता उत्क्रांतीवाद म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी कोणाचं नाव दिसतं, डार्विन यांचं नाव, बरोबर. डार्विन, ठीक आहे, यांचं नाव दिसतं, सर चार्ल्स डार्विन. ओके, किंवा डार्विन म्हणजे उत्क्रांतीवाद असंही आपण म्हणू शकतो. आता डार्विन यांनी मांडलेले उत्क्रांतीचे जे सिद्धांत आहे ते आपण शाळेत असताना पण शिकलोय. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट किंवा नॅचरल सिलेक्शन किंवा थेरी ऑफ इव्होल्युशन, बरोबर. ह्या सिद्धांताचं आपण इथे एक्झाम्पल घेऊ शकतो. मग जीवांच्या उत्पत्तीबाबत फक्त चार्ल्स डार्विन यांनीच सिद्धांत मांडले का हो? सांगू शकता मला चॅट बॉक्समध्ये की जीवांच्या उत्पत्तीबद्दल फक्त आणि फक्त चार्ल्स डार्विन यांनी सिद्धांत मांडले का, नाही. बघा, डार्विनच्या आधी पण बरेच तत्ववेत्ते होऊन घेतले, ज्यांनी तत्ववेत्ते आणि जीव अभ्यासक म्हणू शकतो आपण. तर जे जीव अभ्यासक होते ना, तर या जीव अभ्यासकांनी काय केलेलं आहे, अनेक सिद्धांत मांडले होते, बरोबर. म्हणजे खुद्द डार्विनचे आजोबा होते इरॅस्मस डार्विन, यांनी सुद्धा जीव उत्पत्तीचा सिद्धांत मांडला होता. पण चार्ल्स डार्विन यांनी काय केलं, ऑन द ओरिजिन ऑफ द स्पीसीज या पुस्तकात तो सिद्धांत मांडला जो शास्त्रीय होता आणि तो बहुमान्य पण झाला. आणि हा सिद्धांत जो आहे ना, ज्या तत्वांच्या आधारे मांडला त्याच्यातलंच एक तत्व कोणतं आहे, नॅचरल सिलेक्शन, ठीक आहे. विद्यार्थी कन्फ्युज होतात, हे बेसिक पासून तुम्हाला सगळं माहित असेल तर कन्फ्युजन होत नाही. पण नॅचरल सिलेक्शनची थेरी फक्त एकट्या डार्विनच्या नावावरती आहे का,
नाही. लक्षात घ्या, नॅचरल सिलेक्शनची थेरी फक्त एकट्या डार्विन साहेबांच्या नावावरती नाही. त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचं नाव आहे, ते म्हणजे अल्फ्रेड रसेल वॉलेस. तुम्ही जर नाव ऐकलं असेल तर लक्षात ठेवा, अल्फ्रेड रसेल वॉलेस. आता डार्विन आणि वॉलेस या दोघांनी मिळून जीवांची उत्पत्ती ही नैसर्गिक निवडीच्या तत्वावर झालेली आहे असं मत मांडलं. ठीक आहे, समजलं का? बघा, मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं सांगत आहे. ओके, समजत आहे? बघा, हे तुम्हाला मराठीमध्ये कुठंच मिळणार नाही. आणि कितीही बोर झालं ना, सायन्सचे लेक्चर याच लेवलचे करा, तरच तुम्हाला मार्क मिळतील. कारण प्रत्येक वर्षी तुम्हाला सोपेच क्वेश्चन येतील असं नाहीये. आता डार्विन डे जेव्हा आपण सेलिब्रेट करतो ना, तिथं आपण हे सगळं बघा दिलं जातं, की बाबा नैसर्गिक निवड जी आहे. आता आपण आपल्या मुद्द्यावरती येऊया, की नैसर्गिक निवड जी आहे ना, ही कशाच्या आधारे ठरते? बरोबर. नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवड नक्की कशाच्या आधारावरती ठरते? बरोबर. मग याच्यातला पहिला मुद्दा जो येतो तो म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. बरोबर. म्हणजे जो सदृढ आहे, सशक्त आहे, तोच जगण्यासाठी लायक आहे. बरोबर. म्हणून आपण म्हणतो की नाही, निसर्गामध्ये लंगडे लुळे व्यंग असणारे जखमी झालेले प्राणी जे आहेत ना, ते जास्त काळ राहू शकतात का? राहू शकत नाहीत. इव्हन आपण घरगुती उदाहरण पण घ्या. तुम्ही एखादं कुत्र्याचं पिल्लू पाळलेलं आहे. बरोबर. ठीक आहे. आणि त्या कुत्र्याच्या पिल्लेला काहीतरी झालं. कुत्र्याचं आयुष्य किती म्हणतो आपण? 14 वर्ष असतं. पण ते पुढे 14 वर्ष जगू शकेल का? नाही. कारण काय झालेलं आहे? तो आता सशक्त आहे का? नाही. अशा प्रकारे साधं सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. ओके, क्लिअर? तर नॅचरल सिलेक्शन एवढं सोपं आहे बघा. अस्तित्वाची जी लढाई असते ना, ती स्वबळावरच लढावी लागते. हेच सांगतं नॅचरल सिलेक्शन. बरोबर. निसर्गतः झालेली निवड. बरोबर. आणि ही निवड करण्याचा जो क्रायटेरिया आहे तो फार काटेकोर आणि कठोर आहे. तिथे चिटिंग चालते का? नाही चालत. तिथे बाकीचे कुणी मदतीला येतात का? येत नाही. लक्षात घ्या. ओके, क्लिअर? तर हे मी तुम्हाला इथपर्यंत सांगितलेलं आहे. पुढचा मुद्दा आता आपण कंटिन्यू करूया. नेक्स्ट मुद्दे काय आहेत बघा. एकदा का तुम्ही हे केलं ना, इव्होल्युशन टॉपिक मधून मला वाटते कंबाईनच्या आधीचे पण पेपर बघा आणि कंबाईनच्या म्हणजे 2017 नंतरचे पण पेपर बघा. तिथं तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, क्लिअर? चला, आता बघा, 3.5 अब्ज वर्षापूर्वी काय सांगितलं जातं, की 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवरती कोणत्याच प्रकारचं जीवन अस्तित्वात नव्हतं. ठीक आहे. आणि सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्ये. आता काही जणांना काय वाटेल, मॅडम एवढ्या डीप मध्ये का घेतायत? पण तुम्ही जर वरवर फक्त क्वेश्चन सोडवले ना, तिथं कन्फ्युजन काय होतं माहिती का? उत्क्रांतीवाद म्हणजे काय? नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय? नैसर्गिक निवड म्हणजे काय? हे सगळंच कन्फ्युज होऊन जातं. बरोबर. तर साधी मूलद्रव्ये बघा, सुरुवातीला साधी मूलद्रव्ये अस्तित्वात असावीत. बरोबर. त्याच्यापासून पुढे सेंद्रिय, त्याच्यापासून पुढे असेंद्रिय, म्हणजे अशी हळूहळू काय झालं, गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे बनत गेली. ठीक आहे. आणि अशा निरनिराळ्या प्रकारची जी सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थाच्या मिश्रणातून काय झालं, प्राचीन पेशी जन्माला आल्या. ओके, क्लिअर? फक्त ऐका व्यवस्थित. प्राचीन पेशी जन्माला आल्या. बरोबर. आजूबाजूच्या रसायनांचं भक्षण झालं आणि त्याच्यामुळे काय झालं, संख्या वाढू लागली, पेशींमध्ये थोडेफार बदल होऊ लागले. बरोबर. आता इथं पुन्हा नैसर्गिक निवडीच्या तत्वांचा आपण मुद्दा घेऊया. नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार ज्यांची वाढ चांगली झाली असेल तेच परिस्थितीशी जुळवून घेणार. बरोबर. ज्यांची वाढ चांगली झाली नसेल ते परिस्थितीशी जुळवून घेतील का? नाही घेणार. बरोबर. म्हणजे आपण जर बघितलं तर आज मितीला पृथ्वीवरती वनस्पती आणि प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. त्यांच्यामध्ये तुम्ही आकार बघा, जटिलता बघा, यांच्यामध्ये विविधता आहे. एकपेशीय आहेत, बहुपेशीय आहेत, अमिबा, पॅरामेशियम, देवमासा आहे. बरोबर. वनस्पतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक पेशीय आपण काय म्हणतो, एक पेशीय क्लोरेला पासून, ठीक आहे, विस्तीर्ण असं वडाच्या झाडापर्यंत आपण अनेक वनस्पतींच्या जाती पृथ्वीवरती बघतो. बरोबर. विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांपर्यंत तुम्हाला सजीवांचं अस्तित्व आढळतं. हवा, पाणी, जमीन, खडक सगळीकडे अस्तित्व आहे. ओके. मग अतिप्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला, त्याच्यामध्ये एवढी जी विविधता आहे ती कोठून आली, याबाबत उत्सुकता असणारच की नाही? बरोबर. मग सजीवांचा हा जो उगम आहे, आपण नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया. बरं, इथंच घेऊया आपण. सजीवांचा हा जो उगम आहे, उगम आणि काय म्हणूया आपण, विकास. ठीक आहे. तर सजीवांचा हा जो उगम आणि विकास आहे ना, याविषयी पाठीमागं पण मी तुम्हाला सांगितलं की डार्विन साहेब एकटेच नव्हते. अनेक उपपत्ती आजपर्यंत मांडल्या गेल्या आणि याच्यापैकी सजीवांची उत्क्रांती
बघा मी इथं पेन चेंज करते, लक्षात ठेवा तुम्हाला दोन्ही शब्द वापरले जाऊ शकतात. सजीवांची उत्क्रांती. ठीक आहे, याला ऑब्लिक करून काय देतात माहिती का? सजीवांचा क्रमविकास. सजीवांचा क्रमविकास. ठीक आहे, हा जो सिद्धांत आहे ना, हा सर्वमान्य आहे. म्हणजे एवढ्या उपपत्ती थेरी जरी आलेल्या असल्या ना, हा आहे सर्वमान्य. ओके, क्लिअर? चला, इथपर्यंत कुणाचे काही डाऊट असतील तर विचारा. पुढे आपण थेरी ऑफ इव्होल्यूशन स्टार्ट करणार आहोत. समजते का प्रियंका मॅडम, संतोष सर? बी हॅपी. क्लिअर इथपर्यंत? हा, तुमचे डाऊट असतील तर विचारा, काही हरकत नाही. चला, याच्यानंतर आपण बघतो द थेरी ऑफ इव्होल्यूशन. बघा, हा जो सिद्धांत आहे ना, या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ म्हणजे तुम्ही काय म्हणाल? पहिला सजीव पदार्थ म्हणजे जीवद्रव्य. ठीक आहे, जीवद्रव्य पृथ्वीवर कुठे निर्माण झाला सांगा चॅट बॉक्स मध्ये, तुम्हाला माहित असेल तर. पृथ्वीवरती, किंवा द थेरी ऑफ इव्होल्यूशन. तर या इव्होल्यूशनचा जो उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे, तर या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ जो आहे ना, तो कुठे निर्माण झाला सांगू शकता? तलाठी भरती, पोलीस भरतीचे लेक्चर अधूनमधून होतील बरं का, पण आता तरी कंबाईनचे लेक्चर, सायन्सची ही सिरीज चालू राहील. होतील अधूनमधून सर. हा, नोटिफिकेशन आलं की तुम्ही जॉईन करत चला. ओके, तर बघा, पहिला सजीव कुठं? समुद्रामध्ये, बरोबर. हे तुम्ही जनरल नॉलेज मध्ये वाचलं असेल ना, समुद्रात. ठीक आहे, मग काळाच्या ओघामध्ये काय झालं? हजारो वर्षानंतर हा जो पहिला सजीव होता ना, जो आपण म्हणतो समुद्रामध्ये निर्माण झाला, याच्यापासून काय झालं? एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली. एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली. समजून घ्या बरं का, थेरी ऑफ इव्होल्यूशन किंवा उत्क्रांतीचा सिद्धांत. आता ही जी एकपेशीय सजीव निर्मिती झाली, बरोबर, तर या एकपेशीय सजीवामध्ये काय झालं? स्टेप बाय स्टेप, म्हणजे आपण म्हणू शकतो क्रमाक्रमाने काही बदल झाले, बरोबर. आता याच्यामुळे काय झालं? याच्यामुळं अधिक मोठे आणि जटिल असे सजीव अस्तित्वात आले. म्हणजे सुरुवातीला होता एक पेशीय सजीव, याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप चेंजेस झाले. मग त्याच्यामुळे काय झालं? अधिक मोठे आणि अधिक जटिल असे सजीव विकसित झाले, बरोबर. मग तुम्ही म्हणाल की मॅडम, हे जे बदल होते ना, जे क्रमाक्रमाने होत आहेत, हे बदल चालूच राहिले का? हे बदल हळूहळू क्रमाक्रमाने होत राहिले होते, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि हा जो विकासाचा कालपट आहे ना, जवळजवळ म्हणजे जवळजवळ 300 कोटी वर्ष सांगितला जातो. किती सांगितला जातो? 300 कोटी वर्षाचा, बरोबर. म्हणजे सजीवांमधला बदल आणि विकास हा कसा होता? सर्वव्यापी होता, सगळ्या अंगाने होत गेला. आणि याच्यामधूनच काय झालं? याच्यामधून अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. समजलं का? बघा, उत्क्रांतीचा सिद्धांत. ओके, आणि ही जी प्रक्रिया घडते ना, आतापर्यंत ही जी मी तुम्हाला प्रक्रिया सांगितली ना, जी क्रमाक्रमाने होती, ओके, यालाच काय म्हटलंय? इथं मी तुम्हाला म्हटलेलं आहे बघा, क्रमविकास. आता समजलं का तुम्हाला की याला अल्टरनेट नावं का दिलेली आहेत? क्रमविकास, कारण हा क्रमाक्रमाने घडलेला विकास आहे, बरोबर. लक्षात आलं? क्रमविकास म्हटलं गेलं किंवा उत्क्रांती म्हटलं गेलं, पण ही कशी आहे उत्क्रांती? संघटनात्मक आहे. संघटनात्मक उत्क्रांती आहे, लक्षात ठेवा. संघटनात्मक उत्क्रांती. ठीक आहे, ओके. भिन्न रचना आणि कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे काय? उत्क्रांती. डेफिनेशन वरती क्वेश्चन येतात. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस एक्झाम्पल सांगितलेलं आहे. जसं तुम्हाला ग्रीन केमिस्ट्री वरती क्वेश्चन आला होता, तसं तुम्हाला उत्क्रांती, उत्क्रांतीवाद, इव्होल्यूशन याच्या ज्या डेफिनेशन आहेत ना, त्याच्यावरती सुद्धा आयोग क्वेश्चन विचारू शकतं. ओके, PYQ विथ एक्सप्लेन. बघा, PYQ साठी
हे बघा PYQ साठी तुम्हाला बुक्स पण आहेत. मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितले होते. माझ्याकडे PYQ बॅच पण आहे, ज्याची प्राइस फक्त ₹150 आहे. विचार करा, ₹150 मध्ये तुम्हाला पूर्ण PYQ कोण शिकवतं? कोणच शिकवत नाही. संतोष सर. ₹150 प्राइसमध्ये तुम्हाला 2016 पासून 2022 पर्यंतचे सगळे PYQ मी तिथं दिलेले आहेत. म्हणजे आता 2000 मला वाटते 17चे पेपर चालू आहेत आणि सगळे विषय विथ एक्सप्लेनेशन. आणि जर तुम्हाला हे नको असेल तर केसागर पब्लिकेशनचं पुस्तक पण आहे PYQ अनालिसिसचं. ओके. चला, क्वेश्चन आन्सर तर चालूच राहतील बघा. अधूनमधून थेरीचे लेक्चर पण चालू राहतील. जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटले तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. समजलं का? उत्क्रांतीचा सिद्धांत समजला, द थेरी ऑफ इव्होल्युशन. आणि याच्याशिवाय अजून एक बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला देते. तुम्ही लुसेंटचं पुस्तक घ्या. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा तुम्ही आता जस्टच अभ्यासाला चालू केलं असेल, तर तुम्ही लुसेंटचं पुस्तक घेऊ शकता. केसागर पब्लिकेशन. कमी वेळामध्ये तुमचा जास्त अभ्यास होईल किंवा तुमचा ऑलरेडी खूप अभ्यास असेल, तर तुम्ही क्विक रिव्हिजनसाठी लुसेंट घेऊ शकता. सोबतच आपली 87वी नवीन आवृत्ती पण आलेली आहे मार्केटमध्ये, ती पण तुम्ही घेऊ शकता. ती पुस्तकं तुम्हाला कुठं मिळतील? एकच मिनिट थांबा. पुस्तकं तुम्हाला मिळतील केसागर.com वरती. केसागर.com. 25% तिथं तुम्हाला डिस्काउंट पण मिळत आहे. ओके. चला, अजून कोणाचे काही डाऊट आहेत? बरं. बघा, ज्यांना थेरी इम्पॉर्टंट वाटते त्यांनीच कंटिन्यू करा. बाकी काहीच हरकत नाही. बरं. चला, आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचे आहेत? कुठली पण थेरी जेव्हा आपण देतो ना, तेव्हा तिथं एव्हिडन्स सांगितले जातात. तुम्हाला जिओग्राफीमध्ये मला वाटतंय एक थिअरीज होती बघा. अ, कुठली थेरी होती मला आठवत नाही, पण जिओग्राफीमध्ये पण तुम्हाला असेच एव्हिडन्स विचारले होते आयोगाने. आणि हेच तुम्हाला सेम तुम्हाला एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन पण आयोग विचारू शकतो. ठीक आहे. आता जो सिद्धांत आपण अभ्यासला ना, तर या सिद्धांताचा जर आपण एकत्रित विचार केला, तर आपण काय म्हणू शकतो, की ही जी उत्क्रांती आहे ना, तर ही सातत्याने होत राहणारी, इथं मी लिहून देते, IMP वर्ड्स आहेत, ज्यांना रनिंग नोट्स काढायची सवय आहे काढून घ्या. सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची, सातत्याने होत राहणारे बदल. तर ह्या सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची काय आहे? अखंड प्रक्रिया आहे. ओके. लक्षात ठेवा. ठीक आहे. पण हे सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतात की नाही? बरोबर. म्हणजे एखादा सिद्धांत आहे, त्याची पुष्टी करायची आहे, तर आपल्याला काय करावे लागतात? एव्हिडन्स द्यावे लागतात. मग याचे एव्हिडन्स तुम्हाला समजा खूप डिटेलमध्ये एव्हिडन्स जरी आयोगाने नाही विचारले, उत्क्रांतीच्या सिद्धांताचे जरी तुम्हाला डिटेलमध्ये एव्हिडन्स नाही विचारले, साधा सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. काय क्वेश्चन विचारतील तुम्हाला? द थेरी ऑफ इव्होल्युशन किंवा उत्क्रांतीच्या सिद्धांताचे खालीलपैकी कोणकोणते पुरावे आहेत? ठीक आहे. मग पहिला ऑप्शन असतो मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, किंवा तुम्हाला काय देतील? बाह्यरूपीय पुरावा. ठीक आहे. दुसरा ऑप्शन असेल इथं शरीरशास्त्रीय पुरावा. तिसरा ऑप्शन इथं असेल तुमचा वेस्टिजियल ऑर्गन्स किंवा अवशेषांगे. मराठीमध्ये पण देऊ शकतात, इंग्लिशमध्ये पण देऊ शकतात. कसंही देऊ शकतात. ठीक आहे. आणि चौथा असेल जीवाश्म विज्ञान. जीवाश्म विज्ञान. ठीक आहे. हे 4 ऑप्शन देऊन पुन्हा खाली काय केलं जाईल? 4 ऑप्शन दिले जातील. फक्त 1, वरील 4 ही किंवा वरील 4 ही नाही, 2 आणि 3 अशा प्रकारे. तर असा सिंपल क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो. आणि जर पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट लेव्हलचा आला, तर मग इथं तुम्हाला हे जे प्रत्येक एव्हिडन्स आहेत ना, या एव्हिडन्स मधले मुद्दे सुद्धा विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. ओके. चला, तर हे जे एव्हिडन्स आहेत ना, हे एव्हिडन्स आपण बघूया, व्यवस्थित बघूया, जेणेकरून कसाही क्वेश्चन आला तरी आपल्याला त्याची उत्तरं आली पाहिजेत. तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. वेस्टिजियल ऑर्गन आहे, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स आहेत, सिमिलॅरिटीज इन बोन्स आहे, आणि इथं आहे बघा इनिशियल स्टेजेस एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. हे पण आपण बघणार आहोत. ओके. क्लिअर. चला, तर पहिला एव्हिडन्स आपण इथं बघूया. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, याला आपण काय म्हणतो? बाह्यरूपीय पुरावा. इथं मी कंसामध्ये लिहिते. बाह्यरूपीय पुरावा. ठीक आहे.
बघा, इथं तुम्हाला प्राण्यांची चित्र दिसत आहे, पुन्हा वनस्पती दिसत आहेत, बरोबर? तर प्राण्यांच्या तोंडाची रचना आहे, बरोबर? डोळे आहेत. इथं तुम्हाला 2 डॉगची चित्र दिसत आहे बघा. हा वाला एक डॉग बघा आणि हा वाला एक डॉग बघा. ठीक आहे. तर यांच्या तोंडाची रचना सेम आहे का? नाही. डोळ्याचं स्थान बघा किंवा तुम्ही त्यांच्या नाकपुड्या बघू शकता, बरोबर? त्यांचे केस आहे, त्यांची कानांची रचना आहे. काही प्राण्यांच्या अंगावरती तुम्हाला दाट केस दिसतील, काही प्राण्यांच्या अंगावरती दिसणार नाहीत. तसंच तुम्हाला सेम वनस्पतीच्या बाबतीत पण काही वनस्पतींची पानं तुम्हाला छोटी दिसतील, काही वनस्पतींची पानं तुम्हाला मोठी दिसतील, बरोबर? ओके. तर याच्यामध्ये समान वैशिष्ट्ये वनस्पतीमध्ये आढळतात का? आढळतात. शिराविन्यास असेल, पर्णदेठ असेल, पानाचा आकार असेल, तर इथं समान वैशिष्ट्ये आढळतात, बरोबर? मग याच्यावरून सूचित काय होतं, की हे जे गट आहेत ना, याच्यामध्ये साम्यस्थळे पण आहेत, बरोबर? हो की नाही? मग याच्यामुळे काय होतं, तुम्ही काय म्हणू शकता, की पानं याला पण आहेत, याला पण आहेत. या पण डॉगला डोळे आहेत, या पण डॉगला आहेत आणि या प्राण्याला सुद्धा डोळे आहेत. बरोबर? मग याच्यावरून तुम्ही काय सांगणार, की यांचं जे उगम आहे ना, यांचा उगम कसा आहे? समान आहे. ठीक आहे. यांचा उगम समान आहे. बरोबर? किंवा एकाच पूर्वजापासून काय झालेली आहे, हे उत्क्रांत झालेले असावेत. हे सिद्ध होतं की नाही? हा झाला पहिला एव्हिडन्स. ज्याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजिकल किंवा बाह्यरूपीय पुरावा. ओके? समजलं? चला, पुढचा एव्हिडन्स बघा. सोपं आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. इथं तुम्हाला दिलेला आहे अनाटॉमिकल एव्हिडन्स, म्हणजे याला आपण म्हणतो शरीरशास्त्रीय पुरावे. ठीक आहे. मानवाचा हात आहे, त्याच्यानंतर इथं तुम्हाला मांजराचा दिलेला आहे, बरोबर? वटवाघळाचा चर्मपर म्हणतात. काय म्हणतात वटवाघळाच्याला? चर्मपर असं म्हटलं जातं. ओके. तर बघा, ही जर चित्र तुम्ही केअरफुली बघितली ना, व्यवस्थित काळजीपूर्वक निरीक्षण करून बघा. ही जी याला काय म्हटलं जातं? अस्थिमय रचना. अस्थिमय रचना. ठीक आहे. इथं तुम्हाला माणसाचा हात, मांजराचा हात, वटवाघळाचा पंख, देवमाशांचा पर, जे काही तुम्हाला इमेजेस दिलेले असतील ते असतील. ठीक आहे. तर याच्यामध्ये वरवर पाहता कोणतंच साम्य नाही. बरोबर? प्रत्येकाचा किंवा त्या प्राण्यात असलेला उपयोग सुद्धा वेगवेगळा आहे की नाही? बरोबर? मग याच्यामुळे तुम्हाला काय दिसतं? यांची जी रचना आहे, यांच्या रचनेमध्ये तुम्हाला भिन्नता दिसते. ओके? रचनेमध्ये भिन्नता दिसते. पण प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेमध्ये बघा, इथं बघा तुम्ही, इथं तुम्हाला जोडणी दिसत आहे, इथं पण तुम्हाला जोडणी दिसत आहे, इथं तुम्हाला जोडणी दिसत आहे आणि इथंही जोडणी दिसत आहे. बरोबर? म्हणजे प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेमध्ये आणि जोडणीमध्ये काय आहे? इथं तुम्हाला काहीतरी सिमिलॅरिटी दिसते किंवा साम्य दिसतंय तुम्हाला. लक्षात आलं? आणि हे साम्य काय सांगतं? हे साम्य असं सांगतं, की यांचे जे पूर्वज होते ना, यांचे पूर्वज समान असावेत. ओके? यांचे पूर्वज समान असावेत. हा झाला शरीरशास्त्रीय पुरावा किंवा तुम्हाला इथं कंसामध्ये मी लिहून देते शरीरशास्त्रीय पुरावा किंवा अनाटॉमिकल एव्हिडन्स. बरोबर? क्लिअर? चला. तिसरा पुरावा आपण बघत आहोत अवशेषांगे. याला काय म्हटलेलं आहे? वेस्टिजियल ऑर्गन्स. अवशेषांगे. ठीक आहे. बघा, सजीवामध्ये ऱ्हास पावलेल्या किंवा काय म्हणू शकतो बरं आपण? ऱ्हास पावलेल्या ऑब्लिक अपूर्ण वाढ झालेल्या. अपूर्ण वाढ. ठीक आहे. ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना किंवा अंगांना आपण काय म्हणतो? वेस्टिजियल ऑर्गन म्हणतो. बरोबर? किंवा अवशेषांग म्हणतो. ओके. मग भिन्न पर्यावरण असेल किंवा बदलणारं पर्यावरण असेल. मग याच्यामध्ये जगण्यासाठी काय होत असतं? याच्यामध्ये जगण्यासाठी सजीवामध्ये काय होतं बघा? सजीवामध्ये अचानक काही बदल होतात. बरोबर? ऊती असेल, त्याच्यानंतर अंगे असतील, इंद्रिय असतील, उत्पन्न होऊ शकत नाहीत. बरोबर? आणि अस्तित्वात असलेली जी इंद्रिय असतात, जे ऑलरेडी इंद्रिय आहेत, त्याच्यामध्ये काय होत जातं? त्याच्यामध्ये क्रमाक्रमाने बदल करतात.
एका विशिष्ट परिस्थितीमध्ये काय म्हणतो आपण, शरीरातील एखादी रचना आहे, XYZ रचना आहे आपल्या शरीरातील, ठीक आहे, तीच उपयुक्त असते एखाद्या परिस्थितीमध्ये, ठीक आहे. पण भिन्न परिस्थितीमध्ये हीच सिच्युएशन निरुपयोगी होते किंवा हानिकारक होते. मग अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक निवडीची जी प्रक्रिया आहे ना, मग नैसर्गिक निवडीची प्रक्रिया आता तुम्ही आठवा, मी तुम्हाला सुरुवातीला व्यवस्थित एक्सप्लेन केलं होतं. तर नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने काय होतं, अशी इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. बरोबर? जे निरुपयोगी, हानिकारक ठरतात. बरोबर? एखादं निरुपयोगी इंद्रिय नाहीसं होण्यासाठी लगेच लगेच होतात का मग ते? नाही. हजारो वर्ष लागतात. एखादं निरुपयोगी इंद्रिय आहे, तर ते नाहीसं होण्यासाठी हजारो वर्षे इथं लागतात. ठीक आहे? ओके, क्लिअर? मग तुम्ही म्हणाल की मॅडम, हे जे नाहीसे होत जाणारे इंद्रिय आहेत ना, तर हे वेगवेगळ्या अवस्था याच्या वेगवेगळ्या म्हणजे निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात का? दिसतात. लक्षात ठेवा. उदाहरणार्थ बघा, ए नावाचा सजीव आहे, बी नावाचा सजीव आहे. ठीक आहे. तर या ए नावाच्या सजीवामध्ये एखादं अवयव असा आहे जे काहीच कामाचं नाहीये. पण बी नावाच्या सजीवामध्ये तेच अवयव काम करू शकतं. बरोबर? मानवाला निरुपयोगी असणारं आंत्रपुच्छ, बरोबर? हे रवंथ करणाऱ्या प्राण्यासाठी उपयोगी आहे की नाही? कार्यक्षम अवयव आहे त्यांच्यामध्ये. किंवा मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू. माकडामध्ये मात्र कान हलवण्याकरता उपयुक्त असतात. बरोबर? माकड हाड आहे, अक्कलदाढा आहेत, अंगावरचे केस आहेत, इत्यादी जे वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत ना, मानवाच्या शरीरात दिसून येतात की. बरोबर? लक्षात आलं? स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, अपेंडिक्स इथे दिलेलं आहे की तुम्हाला इमेज दाखवलेले आहेत. बघून घ्या. समजलं का? हे एक्झाम्पल पण लक्षात ठेवा. कधी-कधी एक्झाम्पल वरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. लक्षात घ्या. ठीक आहे? चला. पुढचा पुरावा आपण घेऊया. नेक्स्ट आहे बघा इथं, पुराजीव विषयक पुरावे किंवा याला काय म्हटलेलं आहे, जीवाश्म विज्ञान. जीवाश्म विज्ञान समजून घ्या. बघा, आपल्याला प्रश्न पडतो की बाबा, कोट्यावधी वर्षापूर्वी जे जीव होऊन गेले ना, कोणते जीव होऊन गेले असतील? मग ते जीव अस्तित्वात होते का? हे कसं सांगता येतं? किंवा याचं रहस्य जे आहे ते पृथ्वीच्या भूगर्भामध्ये दडलेलं आहे. पूर आहे, भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, याच्यासारख्या ज्या आपत्ती येतात ना, तर याच्यामुळे काय होतं, मोठ्या प्रमाणावर हे जे जीव आहेत ना, जमिनीत गाडले जातात. ओके, जमिनीत गाडले जातात. ठीक आहे. मग या जीवांचे अवशेष इथं तुम्हाला एक इमेज दाखवलेली आहे बघा, माशाचे हे अवशेष आहे. तर हे जे अवशेष आहेत किंवा ठसे आहेत, मग हे या जमिनीमध्ये सुरक्षित असतात. ओके, आणि यांनाच आपण काय म्हणतो, जीवाश्म असं म्हणतो. यांनाच काय म्हटलं जातं, जीवाश्म असं म्हटलं जातं. ठीक आहे. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचं एक महत्वाचं अंग आहे. लिहून घ्या. एखादं वाक्य जर असं एक्झाम मध्ये आलं तर आपल्याला माहित असावं की बाबा, जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचं काय आहे, हे एक महत्वाचं अंग आहे. आता तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की आपण इथं कार्बन डेटिंग बद्दल पुढे बोलणार आहोत. बरोबर? कारण का, जेव्हा एखादा प्राणी, या स्लाइड वरती येऊया आपण, जेव्हा एखादा प्राणी किंवा वनस्पती म्हणा मृत पावते, ठीक आहे, एखादा प्राणी किंवा वनस्पती जेव्हा मृत पावते, तेव्हा काय होत असतं बघा, त्यांचं कार्बन ग्रहण जे आहे ना, ते थांबतं की नाही? कार्बन ग्रहण काय होतं, थांबतं. बरोबर? म्हणजे त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील कार्बन 14 याचा ऱ्हास होण्याची एक प्रक्रिया चालू होते. स्टेप बाय स्टेप समजून घ्या. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, कार्बन 12 किरणोत्सारी आहे का? नाही. हा किरणोत्सारी नाही. किरणोत्सारी नाही. ठीक आहे. म्हणजे मृत वनस्पती किंवा प्राणी असतील, यांच्यातील कार्बन 14 आणि कार्बन 12
यांचं गुणोत्तर स्थिर राहील का? मग नाही. यांचं गुणोत्तर स्थिर न राहता काय होत असतं? सतत बदलत असतं. ओके. मग एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतर चा जो काळ आहे त्याच्यामध्ये कार्बन 14 ची सक्रियता आणि कार्बन 14 आणि कार्बन 12 याचं गुणोत्तर काढून काय केलं जातं? कालमापन केलं जातं. तुम्हाला हे एक्सप्लेन करा वगैरे म्हणून काही सांगणार नाहीत. फक्त तुम्हाला हे कार्बन 14 किंवा कार्बन डेटिंग काय आहे हे फक्त समजलं पाहिजे. बरोबर? मग हे गुणोत्तर काढून काय केलं जातं? कालमापन करता येतं. यालाच काय म्हटलं जातं? कार्बनी वयमापन. ओके. क्लिअर? बघा, कार्बन डेटिंग किंवा कार्बनी वयमापन म्हणतात. मग याचा उपयोग कशासाठी केला जातो? कधी-कधी तुम्हाला ही पूर्ण कॉन्सेप्ट न विचारता या कार्बन डेटिंगचा उपयोग कशासाठी होतो? इथं लिहिते मी उपयोग. तर यांचा उपयोग होतो पुरा पुरातन अवशेषशास्त्र किंवा मानववंशशास्त्र. बघा, इथं मी लिहून देते तुम्हाला पुरातन अवशेषशास्त्र. अवशेषशास्त्र ऑब्लिक ऑब्लिक नाही, व म्हणा. मानववंश शास्त्र. ठीक आहे. यांचा काळ ठरवण्यासाठी केला जातो. बरोबर? किंवा जीवाश्म आहे, हस्तलिखिते आहेत, यांचा काळ ठरवण्यासाठी आणि अशा प्रकारच्या तंत्राद्वारे काय होते? जीवाश्मांची कालनिश्चिती केली जाते आणि मग त्या कालमापनानुसार त्यांना एका कोष्टकात बसवलं जातं आणि त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती माहिती काढणं काय होतं? सोपं होऊन जातं. बरोबर? आणि याच्यानुसारच आपण काय करतो मग पुढं? अपृष्ठवंशीय अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून पृष्ठवंशीय प्राण्यांचा जो उद्भव झालेला आहे ना, तो आपल्याला इथं दिसून येतो. क्लिअर? समजते का? बघा, आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते. ही जी कार्बन डेटिंग पद्धती आहे ना, ही कोणी विकसित केली? त्यांचं नाव सांगू शकता का? त्यांना नोबेल प्राइज पण मिळालेला आहे. 1960 मध्ये त्यांना रसायनशास्त्राचा नोबेल प्राइज मिळालेला आहे. कार्बन डेटिंग. बघूया चॅट बॉक्स मध्ये कोण उत्तर देते. चला, येत असेल तर द्या, काही हरकत नाही. कारण कधी कधी काय होतं, कधी कधी साधे सिंपल क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. तुम्हाला जोड्या लावा मध्ये एका बाजूला शास्त्रज्ञ देतात, एका बाजूला त्यांनी लावलेले शोध दिले जातात. तर इथं विलार्ड लिबी यांचं नाव लक्षात ठेवा. विलार्ड लिबी. ठीक आहे. तर या विलार्ड लिबी यांनी काय केलं होतं? विकसित केली होती कार्बन डेटिंग पद्धती. बरोबर? आणि याच्यासाठी त्यांना नोबेल पण दिलेलं होतं आणि या पद्धतीने काढलेली विविध पदार्थांचं वय रेडिओ कार्बन नावाच्या शोध पत्रिकेमध्ये प्रसिद्ध पण करण्यात आले होते. आता हे रेडिओ कार्बन शोध पत्रिका वगैरे हे काही तुम्हाला विचारणार नाहीत, पण कधी कधी काय होतं, लॉजिक तुमचं डेव्हलप होतं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर तुमच्याकडं असेल तर. ठीक आहे. ओके. समजलं का? बघा इथपर्यंत. चला, त्याच्यानंतर आहे आपला पुढचा इव्हिडन्स. हा इव्हिडन्स नाहीये बरं का, फक्त कुठल्या इव्हिडन्स मध्ये? जीवाश्म विज्ञानामध्येच आपण कार्बन डेटिंग हा मुद्दा बघितलेला आहे. पाचवा इव्हिडन्स आहे इथं तुमचा कनेक्टिंग लिंक्स. आणि याच्यावरती आयोगाने विचारला होता क्वेश्चन. आता तुम्हाला मी काम देते हे, की जोडणारे दुवे किंवा कनेक्टिंग लिंक्स हा जो इव्हिडन्स आहे ना, या इव्हिडन्स वरती कोणत्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला होता? बघा, डकबिल प्लॅटिपस आहे किंवा लंग फिश. इथे तुम्हाला इमेज दिसते बघा, लंग फिश असेल. ठीक आहे. किंवा पेरिपॅटिस असेल. तर काही वनस्पती आणि प्राणी यांच्यात काय होतं, काही शारीरिक लक्षणे जी असतात ना, ती कशी असतात? कशी असतात सांगा? हा बघा, काही लक्षणं अशी असतात की त्याच्यावरून त्यांचा दुसऱ्या काही लक्षणं अशी असतात की या लक्षणावरून दुसऱ्या दोन भिन्न गटांशी त्यांचा संबंध येतो. भिन्न गटांशी काय होतो? संबंध येतो. पाठीमागे आपण काय बोललो, की एका गटामध्ये बसवलं जातं, एका कोष्टकामध्ये बसवलं जातं. बरोबर? पण काही वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये शारीरिक लक्षणं तुम्हाला अशी दिसून येतात, की या लक्षणावरून तुमच्या काय लक्षात येतं, की त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. बरोबर? यांनाच आपण काय म्हणतो? जोडणारे दुवे. जोडणारे दुवे.
ठीक आहे. उदाहरणार्थ तुम्हाला हेच उदाहरण एक्झाम मध्ये सुद्धा विचारतील बघा. पेरिपॅटस, कारण कॉमन आहेत एक्झाम्पल. पेरिपॅटस, ठीक आहे. ओके. या प्राण्यांमध्ये जर तुम्ही बघितले ना तर जे वलयी प्राणी असतात ना, ज्यांच्या अंगावरती वलय असतं, खंडीभूत अंग असतं किंवा पातळ उपचर्म असतं, पार्श्वपदासारखे अवयव दिसून येतात, बरोबर. हा म्हणजे या प्राण्यांमध्ये तुम्हाला संधिपाद प्राण्यांमध्ये श्वासनलिका पण दिसते आणि रक्ताभिसरण संस्था पण दिसते. म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी दुवा आहे की नाही जोडणारा, सेम आहे काहीतरी. याच्यावरून तुम्ही काय सांगू शकता की पेरिपॅटस हा ॲनेलिडा, ठीक आहे, आणि संधिपाद प्राणी, संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. आणि हेच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं, बरोबर. तुम्हाला हे नाहीत विचारणार की बाबा यांच्यामध्ये श्वासनलिका, खुली रक्ताभिसरण, हा विचारू शकतात, पण जर त्यांना इव्हॉल्युशन टॉपिक मधूनच जर क्वेश्चन विचारायचा असेल ना, तर तुम्हाला हा एव्हिडन्स घेऊन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, बरोबर. की यांचं जे जोडणारी दुवे आहेत ना, ॲनेलिडा आणि संधिपाद प्राणी आहेत का. आणि जर तुम्हाला क्लासिफिकेशन टॉपिक मधून क्वेश्चन विचारला, तर मग तुम्हाला तिथं खुली रक्ताभिसरण संस्था, श्वसन नलिका वगैरे दिसून येतात का, असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, बरोबर. आणि एक्झाम मध्ये जर तुम्ही क्वेश्चन बघितलं तर कधी कधी क्लासिफिकेशन आणि इव्हॉल्युशन टॉपिक मर्ज करून पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ओके, क्लिअर. आता इथं डकबिल प्लॅटिपसचा आपण एक एक्झाम्पल घेऊया. डकबिल प्लॅटिपस, ठीक आहे. बघा, हा जो डकबिल प्लॅटिपस आहे ना, हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे काय करतो, अंडी घालतो, ठीक आहे. पण दुग्ध ग्रंथी आणि शरीरावरचे केस याच्यामुळे सस्तन प्राण्याशी पण नातं जोडतो तो. सरीसृप आणि सस्तन, बरोबर, या दोन्हीशी नातं जोडतो. त्याच्यानंतर लंग फिश आहे. इथं तुम्हाला इमेज दिसते बघा लंग फिशची. हा जो लंग फिश आहे ना, हा जरी मत्स्य असला तरी तो फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. आपण काय म्हणतो की मासे त्यांच्या कल्ल्याद्वारे श्वसन करतात, पण हा लंग फिश मत्स्य वर्गामध्ये जरी तुम्हाला दिसत असला तरी तो फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. याच्यावरून तुम्ही काय सांगू शकता, किंवा या एक्झाम्पलवरून तुम्ही काय सांगू शकता की सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून, तर उभयचर प्राणी हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत, असं लक्षात येतं. समजते का बघा. एकदा समजेल, पण रिव्हिजन केल्याशिवाय तुमच्या लक्षात राहणार नाही. तर हा जो भाग आहे ना, हा भाग तुम्हाला सतत रिवाइज करावा लागत, ठीक आहे. गजानन सर, गुड इव्हनिंग. चला, लेक्चर समजत असेल, आवडत असेल तर लाईक पण करा आणि शेअर पण करा. आणि चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा की किती विद्यार्थ्यांना सायन्सची डिटेल सेरीज चालू हवी आहे. जर तुमचे मेजॉरिटी विद्यार्थी असतील की ज्यांना थेरी अशीच पाहिजे आहे विथ एक्सप्लेनेशन आणि इतकं डिटेलमध्ये, तर आपण इथं मोफत लेक्चर सायन्सचे चालू ठेवणार आहोत. सोबतच आपली जी 87वी आवृत्ती आलेली आहे केसागर पब्लिकेशनची, याच्यामधून पण क्वेश्चन आपण घेणार आहोत, लक्षात ठेवा. पण मेजॉरिटी जर स्टुडंटची असेल की बाबा तुम्ही डिटेल लेक्चर घ्या मॅडम सायन्सचे, तर ते आपण चालू ठेवणार आहोत, ठीक आहे. ओके. तर बघा, ही आवृत्ती आउट ऑफ स्टॉक होण्याच्या आधी घ्या, कारण एक्झाम डिक्लेअर झालेली आहे, नवीन एडिशन आलेली आहे आणि आउट ऑफ स्टॉक होऊ शकते, सांगता येत नाही बरं का. आउट ऑफ स्टॉक झाली तर काय होईल, मग तुम्हाला मिळणार नाही पुस्तक, ठीक आहे. फक्त मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगितलं तरी चालेल बरं का, की किती विद्यार्थ्यांना सायन्सची सिरीज अशीच चालू पाहिजे. चला, पुढे आपण कंटिन्यू करूया. तर आपले 5 एव्हिडन्स झालेले आहेत. 6वा एव्हिडन्स बघा. 6वा एव्हिडन्स आहे तुमचा एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स, किंवा याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो भ्रूण विज्ञान विषयक पुरावा. इथं मी तुम्हाला कंसात लिहून देते, भ्रूण विज्ञान विषयक पुरावा, ठीक आहे. ओके. चल, इथं तुम्हाला मासा, सॅलॅमेंडर, कासव, टॉर्टाईज, कोंबडी आणि माणूस यांचे तुम्हाला एम्ब्रिओ दाखवलेले आहेत, ठीक आहे. आकृती व्यवस्थित बघा, बरोबर. तर या चित्रामध्ये तुम्हाला विविध पृष्ठवंशीय प्राण्यांमधील भ्रूणवाढीचे जे टप्पे आहेत ना, तर त्या स्टेजेस म्हणा. तुम्हाला जर मराठीमध्ये अवघड जात असेल तर स्टेजेस म्हणा. अर्ली एम्ब्रिओ आहे, मिड स्टेज आहे आणि मॅच्युअर एम्ब्रिओ आहे, ठीक आहे.
तर इथं तुम्हाला काय केलेलं आहे, वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असं आढळतं की ही जी अर्ली एम्ब्रियो स्टेज आहे ना, ज्याला काय म्हटलेलं आहे, प्रारंभिक अवस्था, मी इथं लिहून देते तुम्हाला, प्रारंभिक अवस्था. ठीक आहे. तर या प्रारंभिक अवस्थेमध्ये या भ्रूणांमध्ये तुम्हाला काय दिसतं, खूपच साम्य दिसतं बघा. जवळजवळ सगळ्याचा जो आकार आहे ना, तो अशाच प्रकारचा आहे. जवळजवळ तुम्हाला सेम दिसतं. बरे ते माशाचा एम्ब्रियो असू द्या, सॅलॅमेंडरचा असू द्या, कासवाचा असू द्या, कोंबडीचा असू द्या किंवा मानवाचा असू द्या. बरोबर, खूपच साम्य. मग इथं मी लिहिते खूप, इथं तुम्हाला जास्त साम्य दिसेल. कोणत्या स्टेजमध्ये, प्रायमरी स्टेजमध्ये. लक्षात आलं. पुढचे टप्पे जर तुम्ही बघितला तर हे जे साम्य आहे ना, इथं बघा, हा हा वाला भाग चेंज होतोय, बरोबर, मानवामध्ये तर पूर्णपणे चेंज तुम्हाला दिसतोय. तर इथे काय होत जातं, हे साम्य आहे ना, तर कमी होत जातं. पुढच्या स्टेजेसमध्ये हे जे साम्य आहे ना, ते कमी होत जातं. म्हणजे अर्ली एम्ब्रियो स्टेज जर तुम्ही बघितली आणि मॅच्युअर स्टेज जर बघितली, याच्यावरून तुम्हाला काय कळतं, की तुम्हाला एकच याच्यावरून तुम्ही निष्कर्ष काढू शकता की यांचे जे पूर्वज आहेत ना, पूर्वज, ते पूर्वज एकच असावेत. एकच असावेत. ठीक आहे. ओके, क्लिअर. असा पुरावा तुम्हाला इथं मिळून जातो. विविध अवस्थांमधील भ्रूण तुम्हाला इथं दिलेले आहेत. व्यवस्थित हे 6 एव्हिडन्स लक्षात ठेवायचे आणि लकीली तुम्हाला याच एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला इव्होल्यूशन टॉपिक मध्ये, तर ओके, तर तुम्हाला 100% मार्क मिळणार. बघा, विद्यार्थ्यांना असं वाटतं की विज्ञानाला पैकीच्या पैकी मार्क मिळावे, पण विद्यार्थी विज्ञानासाठी तेवढा वेळ देत नाहीत. बरोबर, एखादी डिफिकल्ट गोष्ट आहे तर ती तुम्ही मायक्रो लेवलला जाऊन शिकली पाहिजे. चला, बाकी मी तुम्हाला जास्त विषयांतर इथं करत नाही. बरं, आता आपण एक ब्लँक स्लाइड घेऊया आणि पुढचा मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेन करते. इथं ब्लँक स्लाइड आहे. बरं, याच्यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे बघा. याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. व्यवस्थित ऐका, एकदा का तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या ना, मग तुम्हाला इथं काहीच अडचण येत नाही. चला, आपण शिकत आहोत इथं डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. याच्यावरती क्वेश्चन आलाय का, सांगा बरं. तुमच्यापैकी किती लोकांनी पेपर अनालिसिस चालू केलेला आहे? डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. ठीक आहे. डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. याच्या आधी पण लेक्चर चालू झाल्यावर पण मी तुम्हाला सांगितलं होतं. अजून पुन्हा एकदा हे सांगणार आहे. बघा, तर चार्ल्स डार्विन यांनी काय केलं? चार्ल्स डार्विन यांनी सुरुवातीला बघा, विविध प्रदेशांमधील मुद्दे फक्त समजून घ्या. यांनी काय केलं? विविध प्रदेशांमधील वनस्पती आणि प्राणी यांचे नमुने गोळा केले. वनस्पती आणि प्राणी, ठीक आहे, यांचे काय केलं? असंख्य नमुने गोळा केले. बरोबर. मग त्यांच्या निरीक्षणावरून डार्विन यांनी काय केलं? पुढे एक तत्व सांगितलं, जे आपण पाठीमागं पण एक्सप्लेन केलेलं होतं. सक्षम ते जगतील. सक्षम ते जगतील. ठीक आहे. ओके, क्लिअर. असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्यांनी प्रसिद्ध केला. बरोबर. मग डार्विन यांनी त्याच्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध केलं. आता पुस्तकावरती वगैरे थोडे कमी क्वेश्चन विचारतात, तरी पण लक्षात ठेवा. मग याचं जेव्हा डार्विन साहेबांनी स्पष्टीकरण दिलं, तेव्हा डार्विन साहेब काय म्हणतात बघा, सर्व जीव जे आहेत ना, ते प्रचंड संख्येने काय होतात. डार्विन साहेबांनी काय सांगितलं, दुसरा मुद्दा मी ब्लॅक पेनच लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डार्विन साहेबांनी असं सांगितलं की सगळे जीव जे आहेत ना, ते प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. पुनरुत्पादन करतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे सगळे जीव एकमेकांशी स्पर्धा पण करतात. बघा, पुढचा मुद्दा, हे सगळे जीव एकमेकांशी स्पर्धा पण करतात. लक्षात आलं. आणि ही स्पर्धा कशी असते? जीवघेणी असते, जशी आपली एमपीएससी ची स्पर्धा आहे. बरोबर. आणि या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो, तोच तग धरून राहतो. लक्षात राहील.
म्हणजे तुम्ही हे डार्विन साहेबांचा जो सिद्धांत आहे ना, तो स्वतःशी थोडा कंपेअर करून बघा. पण याच्या व्यतिरिक्त काय होतं बघा, नैसर्गिक निवड पण महत्वाची असते. लक्षात घ्या. नैसर्गिक निवड का महत्वाची ठरते? कारण निसर्गामध्ये, मी इकडे लिहिते बॉक्समध्ये, नैसर्गिक निवड का महत्वाची हे आपण बघूया. निसर्गामध्ये काय होतं माहिती का? बघा, निसर्गामध्ये सुयोग्य जीव असतात ना, तेच जगतात आणि बाकीचे मरतात. मग जगलेले जीव काय करतील? जगलेले जीव पुनरुत्पादन करतील. बरोबर? किंवा करू शकतात. ओके? आणि आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसह नवीन प्रजाती तयार करतील. कारण का? त्यांनी ऑलरेडी तो प्रॉब्लेम फेस केलेला असतो. बरोबर? लक्षात आलं? निसर्गामध्ये सुयोग्य जीवच जगतात आणि हे जगलेले जीव पुनरुत्पादन करतात. पण पुनरुत्पादन करताना ते काय करतात? वैशिष्ट्य. बरोबर? हा, वैशिष्ट्यांसह नवीन प्रजाती. ओके? नवीन प्रजाती तयार करतात. ठीक आहे. आणि डार्विन साहेबांचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत सर्वसामान्य राहिलाय. त्याच्यामध्ये पाठीमागे जसं आपण बघितलं मतांतरे आहेत. काही लोकांनी आक्षेप घेतले. आता त्याच्यामधले आक्षेप म्हणजे काय? हे सुद्धा आपल्याला लक्षात पाहिजे. किती आक्षेप घेतले जातात? 3 आक्षेप घेतले जातात. ते आपण बघूया. बघा, पहिला आक्षेप आहे नैसर्गिक निवड ही उत्क्रांतीला किंवा नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. नैसर्गिक निवड. ठीक आहे. काय म्हटलंय? की बाबा ही एकच गोष्ट नाहीये की ज्याच्यामुळे उत्क्रांती झाली. उत्क्रांतीला कारणीभूत नाही. पण तुम्हाला आयोग काय देईल माहिती का? उत्क्रांतीला कारणीभूत आहे. कारणीभूत नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा. दुसरा आक्षेप काय घेतलेला आहे? उपयोगी आणि निरुपयोगी बदलांचं स्पष्टीकरण डार्विन साहेबांनी दिलंय का? नाही. तर इथं लिहूया आपण उपयोगी आणि निरुपयोगी बदल जे आहेत ना, तर त्याचं स्पष्टीकरण डार्विन साहेबांनी दिलेलं नाही. आणि तिसरा आक्षेप आहे की सावकाश होणारे बदल आणि एकदम होणारे बदल यांचा उल्लेख नाहीये. सावकाश आणि एकदम होणारे जे बदल आहेत ना, याचा उल्लेख डार्विन साहेबांनी कुठंच केलेला नाहीये. पण एवढे आक्षेप असले तरी डार्विन साहेबांच्या या थेरीचं महत्व कमी होतं का? कमी होत नाही. लक्षात ठेवा. कमी होतच नाही. ठीक आहे. ओके. इम्पॉर्टन्स तर याचं राहतच. क्लिअर? तर आपण काय करू शकतो बघा, जितकं तुम्ही डिफिकल्ट अभ्यास करता ना, तेवढंच कधी-कधी काय होतं, जनरल नॉलेज टाइप पण क्वेश्चन येतात. तर लुसेंटच्या पुस्तकामध्ये तुम्हाला छोटे-छोटे पॉइंट्स आहेत. उदाहरणार्थ शास्त्रज्ञ असतील, त्यांनी लावलेले शोध असतील, बरोबर? किंवा बऱ्याच एक्झाममध्ये रिपीट झालेले क्वेश्चन आहेत. आता होतं काय माहिती का, थोडंसं मी विषयांतर करते. तुम्हाला 15 क्वेश्चन विचारतात विज्ञानाचे, बरोबर? 15 क्वेश्चन तुम्हाला विचारतात. या 15 क्वेश्चन मधले जेव्हा इझी लेव्हलचा पेपर येतो ना, तेव्हा 11 क्वेश्चन किंवा 12 क्वेश्चन खूप सोपे असतात, जे सगळ्याच विद्यार्थ्यांना येतात. ठीक आहे. जेव्हा पेपर इझी लेवलचा असतो, पण जेव्हा पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा येतो, तेव्हा काय होतं, या 15 पैकी तुम्हाला 7 किंवा 8च क्वेश्चन सोपे असतात आणि बाकीचे राहिलेले क्वेश्चन डिफिकल्ट असतात. बरोबर? मग हे 7-8 क्वेश्चन आले म्हणजे तुम्ही प्रिलिम क्वालिफाय झालात का? असं नसतं. लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला या 7-8च्या पुढच्या क्वेश्चनचे मार्क मिळतात ना, तेव्हा तुमची प्रिलियम निघते. म्हणजे प्रिलियमला 48 मार्क आहेत, 49 मार्क आहेत, 50 आहेत, बरोबर? किंवा 51 पण आहेत. पण तुमचा कट ऑफ लागतोय 55च्या पुढं. ठीक आहे. मग एवढ्यासाठी तुम्ही इतकी मेहनत केलेली असते, पण हे जे वरचे क्वेश्चन मिस झालेत ना तुमच्याकडून, त्याच्यामुळे तुमचं 1 वर्ष जातं. बरोबर? याच्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन जे आपण म्हणतो की नाही, की थोडासा डीपमध्ये अभ्यास केला पाहिजे, रेफरन्स बुक वापरले पाहिजे. तर तर ह्या मार्कांचा आनंद आपल्याला घेऊन काहीच उपयोग होत नसतो. 48 मार्क खूप चांगले आहेत, 50 मार्क पण खूप चांगले आहेत, पण याच्यामुळे आपली प्रिलियम निघत नाही ना. लक्षात येते का बघा. ठीक आहे. मी तुम्हाला डिमोटिव्हेट नाही करत, पण जी रिॲलिटी आहे ती सांगते. कारण या 50 मार्कांसाठी तुम्ही दिवस-रात्र एक केलेला असतो. फक्त या 5 मार्कासाठी आपण एक्स्ट्रा एफर्ट्स घेतलेले नसतात किंवा जे काही गरज आहे बाबा, रेफरन्स बुक वापरायची गरज आहे, ते आपण केलेलं नसतं.
तर ते करायला पाहिजे असं वैयक्तिक मला तर वाटतंय. बाकी पुस्तकं तर मी तुम्हाला सांगितलीच आहे. शेवटी तुमच्याकडे चॉईस आहे कोणती पुस्तकं वापरायची, कोणती पुस्तकं नाही वापरायची. ठीक आहे. ओके, क्लिअर? चला, पुढचा मुद्दा आपण कंटिन्यू करूया. तर इथं थोडासा मी चार्ल्स डार्विन यांचा परिचय देते, म्हणजे जर तुम्हाला शास्त्रज्ञांवरून क्वेश्चन आला तर तिथं तुमचे मार्क जायला नको. ठीक आहे. तर चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे कोण होते? इंग्लिश जीवशास्त्रज्ञ होते, बरोबर. यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. त्यांनी दाखवून दिलं की सजीवांच्या सगळ्या जाती समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने हजारो वर्षाच्या कालखंडानंतर विकसित झाल्या आहेत, आणि या विकासाला काय कारणीभूत आहे? नैसर्गिक निवडीचं जे तत्व आहे ना, ते कारणीभूत आहे. पण एकमेव नैसर्गिक निवडीचं तत्व कारणीभूत नाही असा आक्षेप घेतला जातो. ठीक आहे. ओके, क्लिअर? समजलं इथपर्यंत? चला, जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत, जर काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके. चला, तर लेक्चर आपलं डेली 7 वाजता असतं. आज मी थोडंसं लवकर चालू केलं होतं. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय कंटिन्यू करणार आहोत बघा. लॅमार्कवाद आपण कंप्लीट करतोय. लॅमार्कवाद, त्याच्यानंतर जाती उद्भव आहे, ह्युमन इव्होल्युशन आहे. ह्युमन इव्होल्युशन आपल्याला घ्यायचं आहे उद्या. त्याच्यानंतर आपला हा जो टॉपिक आहे हा संपतो. इव्होल्युशन टॉपिक उद्या संपेल तुमचा. एक टॉपिक परफेक्ट करा आणि त्याची रिव्हिजन करा. रिव्हिजन प्लस परफेक्शन, म्हणजे तुम्ही अशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे ना, की इव्होल्युशन टॉपिक मधून कोणताही क्वेश्चन येऊ दे, माझे मार्क नाही गेले पाहिजेत. क्लासिफिकेशन टॉपिक मधून कोणताही क्वेश्चन येऊ दे, माझे मार्क नाही गेले पाहिजेत. ठीक आहे. याच्यानंतर आपला दुसरा टॉपिक आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया, भाग 1. ठीक आहे. इथं पण तुम्हाला खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहेत. ईटीसी रिॲक्शन असेल. आपण काय करतो माहिती का, कॉमन सिलेबस करत राहतो आणि आयोग तुम्हाला थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं कंटेंट विचारतो. ओके. चला, तर मग थांबूया आपण इथं. जे नवीन विद्यार्थी आहेत, पहिल्यांदाच लेक्चर बघणारे किती विद्यार्थी आहेत? जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत, फर्स्ट टाइम लेक्चर बघणारे किती विद्यार्थी आहेत? हा, फक्त काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे डेली तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशन येतील. आणि इथं मी तुम्हाला माझा नंबर पण शेअर करत आहे. 9404033073 हा माझा नंबर आहे. तुम्ही ग्रुपला ऍड व्हायचा असेल किंवा पुस्तकाशी रिलेटेड काही तुमच्या शंका असतील, अभ्यासाशी रिलेटेड असतील, तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. ठीक आहे. तर थांबूया आपण इथं. भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. गुड नाईट. टेक केअर.